भाग्य आहे की अशा मित्रांना आपण एकत्र इतक्या वर्षांनी सुद्धा घट्ट मैत्री त्यांची पाहायला मिळतीये. या ठिकाणी मला असं वाटतं की यापूर्वी ओबेराय काका एप्रिल्समध्ये संध्याकाळी थोडे निवांत असायचे, पण आता दुपारनंतर एप्रिल्समध्ये ते येत नाहीत. ते इतके व्यस्त झालेत की त्यांच्या कामांची यादी बघितली की मी मगाशी जेव्हा चर्चा करत होते तेव्हा असं वाटलं की तुम्ही एप्रिल्समध्ये होतात तेव्हा निदान गप्पा तरी मारायला भेटायचा. आता इतकी कामं त्यांनी स्वतःला लावून घेतलीत आणि इतकं गुंतवून घेतलंय स्वतःला की मला असं वाटतं की ते ऐकायला पण आपल्याला आवडेल. यानंतर मी आपल्या सर्वांच्या वतीनं रवींद्र ओबेराय काका आणि यशोधरा काकूंना व्यासपीठावर निमंत्रित करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना व्यासपीठावर निमंत्रित करूया. माननीय रवींद्र ओबेराय आणि यशोधरा वहिनींना मी व्यासपीठावर निमंत्रित करते. त्यांच्या सगळ्या फॅमिलींनी मित्रांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम इतका फॉर्मल असावा याच्यासाठी ते पहिल्यापासून झटतायत आणि मला सगळ्याच गोष्टी आवडतात. म्हणजे गाण्यांची यादी करताना जेव्हा त्यांना विचारलं की तुमचं आवडतं गाणं कुठलं, तर मला सगळीच गाणी ऐकायला आवडतात असं काकांनी सांगितलं. मी काकांना व्यासपीठावर निमंत्रित करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. मी आज काही भाषण नाही करणार, पण ह्या 75 वर्षाचा जो काही एक सुखद अनुभव आहे त्याचा एक मनोगत सांगण्याचा प्रयत्न करतोय. सर्वेत्रा सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. लहानपणी आम्हाला या वैदिक प्रार्थनेचा काही अर्थ काही कळत नव्हता, पण दिवे लावण्याच्या वेळी आई आम्हा दोघा भावंडांना देवासमोर न्यायची आणि आम्हाला प्रार्थना म्हणायला लावायची. त्यावेळी आमच्या अंकल्पीतली ती प्रार्थना होती, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धर्मसंपदा वगैरे वगैरे, आणि तेही म्हणत होतो. ती म्हटल्यानंतर आई आम्हाला देवाकडं रोज काय मागायचं हे सांगायची. त्यात तिने आम्हाला सांगितलेलं होतं की देवा तू मला जसं सर्वांना सुखी ठेव, मला सर्व सुखी ठेवतो तसं सर्वांना सुखी ठेव. निरुपद्रवी प्राण्याची हत्या करू नको आणि जे यश मला देतोस किंवा देत राहशील त्याप्रमाणे ते सगळ्यांना दे. सर्वसाधारणपणे मोठे झाल्यानंतर आम्हाला या सर्वेत्रा सुखिनः सन्तु या प्रार्थनेचा अर्थ त्यावेळी कळला आणि माझ्या सुखी जीवनाची सुरुवात एखाद वेळेस त्या दिवशीपासून सुरू झाली असं मी म्हणेन. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके रामू इथं बसलेले आहेत. त्यांची एक कविता आहे फार छान. वाढदिवस हा तुझा तुला हवे हवे ते मिळो, आनंदाने कसे जगावे हे रहस्य तुझला कळो, हृदयामधल्या मैत्रीचा हा रेशमी धागा जोळो आणि भोवती तुझ्या सुखाचा मधुर गंध दरवळो. या ईश्वरी कृपा, आईवडिलांचे आशीर्वाद, नातलंगांचं प्रेम आणि तुम्हा असंख्य स्नेहांचं जे काही माझ्यावर ज्या सदिच्छा आहेत त्या ह्याच्यामुळं माझं आत्तापर्यंत या 75 वर्षातलं जीवन सुखी समाधानी निरोगी असं काहीतरी झालेलं आहे आणि ह्याच्याबद्दल मी निश्चितपणे धन्य. आणि मला असं वाटतं की शांता शेळकेने ही कविता एकावेळेस माझ्यासाठीच लिहिलेली असावी. त्यांची ती पहिली ओळ, वाढदिवस हा तुझा तुला हवे हवे ते मिळो. लहानपणी आमच्या वाढदिवसाच्या वेळी वडील इथल्या आर्य समाजचे जे प्रमुख होते, त्यांचं नाव होतं अपराध, पण महाराजांनी त्यांना खिताब दिलेला होता आणि त्यांना सगळेजण मालिक साहेब म्हणायचे. ते घरी यायचे, होम हवन करायचे. सगळा तो ऋग्वेदातल्या सगळ्या ऋचा असायच्या त्या. आणि सर्वसाधारणपणे वडिलांची किंवा आईवडिलांची दोघांची इच्छा हीच असेल की ह्या वैदिक मंत्राप्रमाणे यांचं जीवन व्हावं. आणि मला अभिमानानं सांगावं वाटतं की तसंच झालं. त्यानंतर प्रत्येक आमच्या दोघांच्या वाढदिवसाच्या वेळी ते तसंच होम करायचे आणि त्या होमामुळं आम्ही ते त्या पद्धतीने वाढत गेलो. माझ्या हातून आज तागत, त्यामुळे मी सांगतो ह्या सगळ्या ह्याच्याचा परिणाम असेल मला माहीत नाही, पण माझ्या हातून आज तागत कुणाचंही कुठलंही दुष्कृत्य घडलं नाही आणि सदैव सर्वांच्या प्रती शुभाकांक्षी ही माझी वृत्ती राहील, ही मात्र अभिमानाने मी सांगू शकतो. माझे बंधू अरुण यांना गाड्या सांभाळण्याचा खूप नाद आणि आशिष त्यावेळी लहान होता. आशिष त्यांचा चेला, त्यामुळे तोही गाड्या धुवायचा. नंतर हळूहळू आशिष गुरु झाला त्यांचा आणि त्याप्रमाणे
आम्हाला वेगवेगळ्या गाड्या घेण्याचा काहीतरी छंद जडला म्हणा किंवा ती हौस झाली म्हणून. माझे परममित्र पुण्याचे अजय भावे, ते आशिषवर त्यांची माझ्यापेक्षा जास्त श्रद्धा, माझे मित्र माझे, पण ती श्रद्धा आशिषवर जास्त आहे. तर त्यांनी आपली मर्सिडीज किंवा आत्ता नंतर जॅग्वार दोन्ही आशिषला तशाच देऊन टाकल्या. म्हणजे ही शक्य आहे का बा? दुसरी गोष्ट, माझे मेव्हणे, आशिषला लहानपणापासून गाड्या गोळा करण्याचा छंद होता आणि त्या गाड्या गोळा करण्याच्या छंदमध्ये माझ्या मेव्हणे सतीशने त्याला एक छोटी बिटल दिलेली होती गाडी वोक्सवॅगनची. आणि त्या दिवशीपासून का कुणाला माहिती आशिषच्या डोक्यात असं काहीतरी एक वेळ होतं की ही गाडी आपल्याकडे पाहिजे, आणि ते त्याचं गेल्या महिन्यात पूर्ण झालं. त्याला एक छानपैकी बिटल मिळाली. मातापित्यांच्या अपार कष्टामुळं माझं जीवन एखाद्या राजपुत्रासारखं राहिलं. म्हणजे मला त्याच्याबद्दल फार आनंद वाटतो. आम्हास कष्टाचं बाळकडू लहानपणापासून मिळालं. भरपूर कष्ट करतो, त्या कष्ट करण्याची अजिबात लाज वाटत नाही. मग अशा अरुणी सांगितल्यावर काय, अजिबात त्याची लाज वाटत नाही. आणि एवढं सगळं कष्ट करून वैभवात जगतो. मॅट्रिकमध्ये मी ज्यावेळी होतो त्यावेळी हंबर ही प्रसिद्ध सायकलची कंपनी, त्याची सायकल मला वडिलांनी घेऊन दिलेली. कॉलेजमध्ये गेलो त्यावेळी लॅम्ब्रेटा स्कूटर मला घेऊन दिली. आमच्याकडे त्यावेळी फोर्ड प्रिफेक्ट गाडी होती आणि त्यानंतर अनेक वेगवेगळ्या चांगल्या गाड्या वापरण्यात मिळाल्या. ह्या कवितेतली म्हणजे तुला हवे हवे ते मिळू जे आहे ना, ते मी तुम्हाला त्या हवे हवे ते मिळूच्याबद्दल सांगितलं. त्याची दुसरी ओळ जी त्या कवितेतली आहे, आनंदाने कसे जगावे हे रहस्य तुझला कळो. फार महत्त्वाची गोष्ट आहे. ईश्वरी कृपेनं तेही विनासायास जमलं. काही त्याच्यासाठी मला काही वेगळं करावं लागलं नाही. थोर चित्रकार दत्तोबा दळवी, त्यावेळी आम्ही लक्ष्मीपुरीत राहत होतो आणि दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट जवळच क्लास होता. ते मला बोटाला धरून घेऊन जायचे क्लासमध्ये आणि मला चित्रकला शिकवायचे. मी काय चित्रकार होऊ शकलो नाही, पण त्याची पदवी मात्र निश्चित घेतली त्यांच्यामुळं. वडिलांनी आम्हाला त्यावेळी पोस्टाची किंवा तिकीटं किंवा नाण्यांचा छंद कसा असावा त्याच्याबद्दल आवड निर्माण करून दिली. ते माझ्यासोबत बसत आणि ते मला शिकवत की असं करायचं, हे असं करायचं वगैरे वगैरे. आणि तोही छंद जडला. त्यावेळेपासून अनेक गोष्टींचा छंद जडला. जे काही मला टाकवत नाही ते सगळं मी गोळा करत गेलो. लिखाणाची आणि पत्रलेखनाची आवड असल्यामुळं त्या काळात अमेरिकेतली एक प्रसिद्ध अशी एक संस्था होती, कवर्स कलेक्टर सर्किट क्लब म्हणून. त्या क्लबचा मी सभासद झालो आणि कितीतरी पेन फ्रेंड त्यावेळी झाले. म्हणजे मी शालेय जीवनाची गोष्ट सांगतो ही. त्यावेळी इतके पेन फ्रेंड झाले की मग तर तो एक वेगळा आनंद आम्ही त्याच्यासाठी घेतला. त्यानंतर दळवी सरांच्या नंतर दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट चालवण्याची जबाबदारी आम्ही काही विद्यार्थ्यांनी घेतली आणि ती सुद्धा फार सुरेख पद्धतीने चालवली. त्यानंतर एक सामाजिक संस्थेमध्ये, मग अशी बाळनी सांगितल्याप्रमाणे किंवा अरुणनी सांगितल्याप्रमाणे, सामाजिक संस्थेचा जन्म सर्वसाधारणपणे त्यावेळी पहिल्यांदा मी देऊ शकलो तो DS दळवी मेमोरियल या संस्थेला देऊ शकलो. त्यापासून आम्ही सामाजिक संस्थेमध्ये थोडेसे ओढले गेलो आणि ज्या गोष्टी आपल्या शहरात होत नाहीत आणि त्या चांगल्या आहेत आणि त्या बाबी केल्या पाहिजेत असं जे वाटत होतं, त्या याच्यात उदाहरणार्थ गार्डन्स क्लब असेल, युथ हॉस्टेल असोसिएशन असेल, जायंट्स क्लब ग्रुप असेल, डॉग शो असेल, WWF असेल, अशा सुमारे 10-12 संस्थांना निदान जन्म देण्याचा आनंद मी घेऊ शकलो. ह्या सगळ्या गोष्टीसाठी माझ्यापेक्षा मला जे सहकार्य करणार होते, श्रीमंत माईसाहेब बावडेकर होते, MB लोहिया होते, अरुण नरके आहेत, शरद सामंत आहेत, जय सामंत आहेत, बाळ पाटणकर आहेत. या सगळ्यांच्या ह्याच्या सगळ्या गोष्टीमुळं, ह्या सहकार्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं हिंमती करू शकलो आणि यशस्वी त्यात होऊ शकलो. त्यानंतर पदाधिकारी या नात्यानं मला इंडियन रेड क्रॉस सोसायटी असेल, रिजनल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस असतील, वनवासी कल्याण आश्रम, ग्राहक पंचायत, सर्व मंगल सेवा संस्था, कोल्हापूर जनता बँक, ऑल इंडिया फिलिप्स रेडिओ डीलर्स असोसिएशन इत्यादी संस्थांचा पदाधिकारी म्हणून करण्याचे काम करता आलं. आणि शिक्षण, कला, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी अशा अनेक संस्थांचा सभासदी राहिलो. मधल्या काळात म्हणजे 70चा काळ असेल तो, त्यावेळी कोल्हापुरात शास्त्रीय संगीत थोडंसं लोप पावत चाललंय असं वाटत होतं. आणि माझे परममित्र आहेत आता आलेले इंद्रजित नागेशकर, त्याने त्याबद्दल एक खंत व्यक्त केली, रवींद्रजीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आम्हाला दोघांचे वय त्यावेळी मला वाटतं काही त्या एवढा विचार करण्यासारखं नव्हतं, पण ते धाडस आम्ही नक्की केलं त्यावेळी. आणि करवीर संगीत सभा नावाची एक संस्था आम्ही स्थापन केली आणि त्या संस्थेमध्ये मग मालिनी राजूकर, वीणा सहस्रपोते, दातार अशांचे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम त्यावेळी केले. त्या ह्याच्यानंतर माझे मित्र कैलासवासी डॉक्टर अविनाश जोशी, त्यांच्यामुळं आम्ही एक वेगळा आणि एक कार्यक्रम केला. एक अशी संस्था सुरू केली ज्या संस्थेला वर्गणी नाही, ज्या संस्थेला पदाधिकारी नाही, आणि आम्ही रसिक या संस्थेचं नाव दिलं. आम्ही रसिकनी 25 असे सुरेख कार्यक्रम केले जे कोल्हापुरात कमर्शियल लेवलला होऊ शकले नाहीत.
वराड चालले लंडनला हा लक्ष्मण देशपांडेचा कार्यक्रम त्या काळात आम्ही त्या नवऱ्यांच्या मंगल कार्यालयात केलेला होता. 5 रुपयात दोघांना प्रवेश. आणि पहिले जे सुरुवातीचे 5-10 कार्यक्रम झाले त्यावेळी तो कार्यक्रम केला आम्ही. त्यानंतर असे आम्ही अनेक कार्यक्रम केलो. मग बापू काळेंचा कार्यक्रम कथाकथनाचा असेल, अरविंद पारिकांची सितार वादन असेल, असलम खानचं गझलचं असेल, किंवा लालन सारंगचं शनिवार रविवारी प्रसिद्ध त्यावेळेचं गाजलेलं नाटक असेल, या सगळ्या ज्या गोष्टी. त्याबरोबरच मग नंतर वसंतराव देशपांडे यांची श्रद्धांजली, त्यानंतर कुमार गंधर्वच्या 61ला त्यांच्या स्टिरिओ कॅसेटचा इथं कार्यक्रम मोठा. श्रीकांत मोघे, सुधीर मोघे, विश्राम बेडेकर, विजय तेंडुलकर, भानू अथय्या, शण्णा नवरे, अशा अनेकांचे आम्ही दिग्गजांचे कार्यक्रम त्यावेळी इथं करून तो एक आनंद घेतला. त्या ह्याच्यात मला महत्त्वाचं आणि सांगावंसं वाटतं, भारतातलं पहिलं आगळं वेगळं असं आम्ही व्यंगचित्रकारांचं एक हसरे संमेलन या नावानं संमेलन केलं. 2 दिवसीय संमेलन होतं, ज्यात बाळासाहेब ठाकरे, बाबुराव सडवेलकर, ज्ञानेश सोनार अशी दिग्गज मंडळी आलेली होती. मी मगाशी सांगितलं का अनेक छंद, नाणी, तिकीटं, कपड्यांची धातूची बटणं, या सगळ्यांच्या प्रदर्शनाचाही आनंद मला घेता आला. मला अनेक याच्याबद्दल अभिमान वाटतो की पोस्टाने एक जे पहिलं इथलं जे पहिलं म्हणण्यापेक्षा इथं जे एक फर्स्ट डे कव्हर केलेलं होतं त्याचं प्रकाशित करण्याचा आनंदही मला मिळाला. 3 पिढे मगाशी याने सांगितलं अरुणने 3 पिढ्यांच्या आमच्याकडे वस्तू गोळा झालेल्या आहेत. त्या आम्हाला टाकवत नाही त्यामुळे गोळा होत गेल्या. आणि त्या वस्तूंचं एक आम्ही छानपैकी एक छोटंसं संग्रहालयसुद्धा आम्ही करण्याचा एक आनंद घेऊ शकलो. कॉलेजमध्ये असताना NCC फार आवडीचा विषय होता माझा. NCCमध्ये मी अंडर ऑफिसर होतो, त्यामुळे सेरिमोनियल परेडसुद्धा मी करू शकलो त्यातली. काय सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत, पण या सगळ्या गोष्टीचा एक आनंद घेण्याचं मात्र काम मी करू शकलो. विद्यार्थी दशेपासून कॉलेजपर्यंत म्हणजे संपूर्ण विद्यार्थी दशेत शिक्षकांचा एक प्रिय विद्यार्थी या नात्याने एक मिरवण्याचा किंवा राहण्याचाही मला आनंद घेता आला. या कवितेतली 3री ओळ, हृदयामधल्या मैत्रीचा हा रेशमी धागा जुळव. येथेही प्रभूने वडिलांचा हा वारसा पुढे चालू शकलो. आज मी तीच प्रचंड मित्र परिवार निर्माण झाला आणि निश्चितच सर्वांच्या मनात एक खास जागा निर्माण करण्याचा विवेकही देवाने मला दिला. मी अभिमानाने सांगेन की आज तागेत कोणाचंही कधी मी वाईट चिंतिलं नाही आणि जो जो सल्ला दिला तो माझ्या परीने निस्वार्थी बुद्धीने योग्यच तो दिला. इथे माझे वडील गुरुदया हे कोल्हापुरातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. रामभाऊनी आज त्यांच्याबद्दल लेखात उल्लेख केलेला आहे. ते विद्वान होते. संस्कृत, हिंदी आणि उर्दू आणि इंग्रजी या सगळ्या भाषेत त्यांचं प्रभुत्व होतं. उपनिषदांच्यावर त्यांचा खूपसा अभ्यास होता. प्रिन्सिपल MR देसाई, जेरे शास्त्री यांच्याशी त्यांच्या याबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चाही होत. त्यांनी गीता, ते स्वतः कवी होते आणि गीता त्यांनी उर्दू काव्यात केलेली होती. दुर्दैवाने ती प्रकाशित होऊ शकली नाही, त्यांना तेवढं आयुष्य मिळालं नाही आणि ती प्रकाशित होऊ शकली नाही. पण जर ती झाली असती तर ती भारतातली एकावेळेस एकमेव अशी गोष्ट झाली असती की गीता ही उर्दू काव्यात आहे. त्यांची राहणीमान खरंच एक आनंद किंवा एक अभिमान वाटावी अशी होती. ते आम्हाला मुलांना सांगायचे की मी देवाकडून म्हणाले 3 गोष्टी मागितल्या होत्या. पहिली गोष्ट मागितली होती की मला स्वाभिमानानं 2 वेळेस जेवायला मिळावं. स्वाभिमानानं हा शब्द महत्त्वाचा होता. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की माझा हात नेहमी असा देणाऱ्याचा राहावा, घेणाऱ्याचं कधी होऊ नये. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की माझं वर्तन असं कधी होऊ नये की कोणीतरी माझ्याकडे असं बोट दाखवेल. आणि त्यांनी ते सांगायचे, ते फार समाधानी होते की ते सांगायचे मला देवाने मी जे मागितलं होते सगळं दिलं की मोना त्याच्यापेक्षा जास्तच दिलं. आणि मलाही आता तोच आनंद मिळतोय किंवा तोच अभिमान मला मिळतोय की ते सर्व काही आम्ही आत्मसात करू शकलो. मित्रवर्य राम देशपांडे यांच्यामुळं प्राचार्य राम शेवाळकर, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, वसंत बापट, राजा मंगळवेडेकर, प्राध्यापक धनागरे, अरविंद इनामदार अशा अनेक दिग्गजांच्याशी जवळीक होण्याचा आम्हाला संधी रामभाऊंच्यामुळे मिळाली. तर भीमसेन जोशींचे मानसपुत्र अशोक गरगटी इथं बेळगावचे आलेले आहेत. त्यांच्यामुळं ह्या संगीत क्षेत्रातील मग ते प्रभाकर कारेकर असतील, उपेंद्र भट असतील, मीता पंडित असतील, हरीश तिवारी असेल, निराली असेल, या सगळ्यांच्या बरोबर एक जवळीक साधण्याची संधी आम्हाला याच्यात मिळाली. मुद्दाम नमूद इथं करू इच्छितो की आज राम देशपांडे आणि अनुराधा तेंडुलकर दोघांनी फार सुरेख लेख माझ्याबद्दल लिहिले. मी त्या लायकीचा आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी लिहिलेले आहेत खरे, ज्याच्यामुळं मी निश्चितपणे कृतज्ञ आहे त्यांचा. दुसरं आज मी आनंदाने किंवा सांगू शकतो, माझे मित्र शरद सामंत यांनी एक आगळा वेगळा असा उपक्रम केला. हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप्ड ही जी संस्था आहे त्या संस्थेचं कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये दोन्हीकडे वसतिगृह आहे. त्या वसतिगृहात सुमारे सर्वसाधारणपणे 300-350 विद्यार्थी आहेत.
त्या सगळ्यांना मिष्ठान्न देण्याचं काम शरद सामंतनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलं. असं कधी होत नाही. माझ्या वाढदिवसाची म्हणजे मी करायला पाहिजे, पण माझ्या मित्रानं माझ्यासाठी ते काम केलं. अरुण नरके यांचे गुरु पुण्यातले डॉक्टर रानडे, त्यांचा इथं मला परत इथं थोडासा उल्लेख करावासा वाटतो की त्यांची जी काही शिकवण होती त्या शिकवणीला एक त्यामुळे आम्हाला एक वेगळी दिशा मिळाली. ते मला नेहमी सांगायचे, खरी अध्यात्मवृत्ती कृतीने दिसावी, मुखे वाच्यता भक्तीची त्या नसावी, तुम्हा पाहुनी बंधुना धीर यावा, असा पंथ अध्यात्माचा असावा. आणि हेही आम्हाला जमलं की निश्चितपणे मला असं वाटतं की प्रत्येकाला हे वाटतं की अशी धार्मिक म्हणजे आध्यात्मिक वृत्ती असावी म्हणून. त्यांची त्या कवितेतली चौथी शेवटची जी ओळ आहे ती, आणि भोवती तुझ्या सुखाचा मधुर गंध दरवळू. वडिलांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. यांच्यामुळे गुणी विद्वान कर्तबगार लोकांची जवळीक झाली. त्यांच्याकडून खूपसं शिकायला मला मिळालं. ती आईवडिलांची शिस्त आणि राबणूक अंगी भिनली आणि प्रत्येक बाबतीत एक स्वावलंबी जीवन कसं असतं ते जगण्याची कलाही मिळाली. लग्न झालं एका संस्कारी घरातील एका मुलीशी. यशोधरा लग्नानंतर PhD पर्यंत शिकली. एक लोकप्रिय प्राध्यापक म्हणून ती निवृत्त झाली. हेरवाडी सरिता म्हणजे बसलेले आहेत. आणि ही 48 वर्षाची आमची ही जीवन यात्रा न हेलकावे खाता मस्तपैकी आज तागत चाललेली आहे. एक मुलगा आणि एक मुलगी, दोघंही गोंडस मुलं आम्हाला. त्याही ती संस्कारी वातावरणात तशीच कर्तबगार निघाली. आशिषची पत्नी रश्मी बारामतीच्या प्रसिद्ध खत्री कुटुंबातील एक गुणवान कन्या सून म्हणून ती आम्हाला लाभली आणि हा संसाराचा गाडा छानपैकी आज ती सांभाळते. नात रोही अभ्यास, नृत्य, संगीत, लिखाण यात पारंगत, जी आज पुण्यातल्या फ्रेम युनिव्हर्सिटीमध्ये शिकते आहे. मोनिशाचा विवाह ग्वाल्हेरच्या खानदानी दावर कुटुंबियांच्यात झाला. त्यात पुनीत त्यांच्याशी झाला. दावरसाहेब भारतातील पहिले फूड सायंटिस्ट. आता त्यांचं नुकतंच निधन झालं. आणि या छोट्या कुटुंबात मोनिशाने स्वतःचं एक वेगळं आगळं असं स्थान निर्माण केलं आणि त्यांच्या प्रचंड मोठ्या कारभारात ती छानपणे ते सगळा कारभार सांभाळते. तिला एक मुलगी अन्वी आणि एक मुलगा अथर्व आणि दोघेही चेन्नईच्या पाठशाला या शाळेत शिकतात. इथेही मी स्वतःच धन्य मानतो की माझी आशिष आणि मोनिशाची सासूरवाडी आमच्या इतकी सुसंस्कृत किंबहुना आमच्याहीपेक्षा थोडीशी जास्त सुसंस्कृत आहेत. मी वयाच्या 58व्या वर्षी वडिलांनी स्थापन केलेल्या आमच्या या व्यापारातून निवृत्त व्हायचं ठरवलं आणि एक स्वतःचं एक आपल्या स्टाईलनं जीवन जगायची काहीतरी कल्पना होती. पण माझे परममित्र अरुण नरके, अजय भावे आणि माझी मेवणी सतीश जॉली यांनाही काही कल्पना कधीही रुजली नाही. आणि त्यांचा आग्रह आणि त्यांच्या सहकार्यामुळं मी एका वेगळ्या कपड्याच्या व्यवसायात शिरलो आणि महालक्ष्मी ॲपेरल पहिल्या दिवशीपासून छान चाललं. हे कसं इतकं छान चाललं मला माहीत नाही, पण परत कुठंतरी ईश्वरी कृपा आहे, हे सगळं सुरेख चाललं. आशिषची त्यात प्रचंड राबणूक आहे. आशिष सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत त्यात राबत असतो आणि त्याप्रमाणे हे सगळं छानपैकी चाललेलं आहे. तृप्त आणि कृतार्थ जीवन यापेक्षा काही वेगळं असू शकतं असं मला काही वाटत नाही. आणि त्याचा मनमुराद आनंदी आम्ही सगळे घेत आलेलो आहोत. या सुखी समाधानी जीवनाच्या प्रवासाबद्दल सविस्तर जर सांगायचं असेल तर माझ्याकडे पण एक दिवस मला लागेल सगळं सांगायचा. आज माझ्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीची मुलगी आमची निराली आलेली आहे. माझी कन्याच असल्यासारखी आहे ती. त्यांच्याबरोबर तिचे साथीदारी सगळे आलेले आहेत. फार सुरेख सगळेजण आहेत. कोण वेगवेगळे दिग्गज सगळे यांचे ते गुरु आहेत ते सगळे इथं. आणि ती आली म्हणून मी त्यांच्याबद्दल आभारी आहे. मी ईश्वराचा अत्यंत ऋणी आहे की ज्याने हे सारं घडवलं. तसंच आईवडिलांची पुण्याई, तुम्हा सर्व सुहृद मित्रांची शुभेच्छांची शिदोरी यामुळेच हे सारे जमलं आणि सारे असेच आमच्यासोबत राहो आणि ते टिकवण्यासाठी प्रभू आवश्यक तो विवेक आम्हाला देव, ही या प्रभूचरणी प्रार्थना आहे. पसायदानातील 2 ओळी इथं आठवतात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटू तू भूता, व सर्वाप्रती हीच भावना ठेवतो. धन्यवाद. धन्यवाद. मला असं वाटतं की यानंतर मी न काही बोललेलं बरं, कारण इतका छान हा सगळा प्रवास आपण सगळेच जण अनुभवतो आहोत आणि या प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत. याचा खूप 2 वर्षापासून मी संगीतही शिकायला लागलोय. अरे मी एकटा नाही, मी आणि यशो दोघंही शिकतोय.
याच्यासाठी पण जोरदार टाळे यायला पाहिजेत. मला असं वाटतं की स्वतःला गुंतवून घेणं आणि स्वतःसाठी जगणं काय असतं हे काकांकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. Dear friends, how can you explain an emotion that is too deep for words? I'm beyond words. As I stand before you on this momentous occasion, I'm overwhelmed with so many emotions. They are so various, so deep, that it becomes difficult for me to express myself. I'm happy because Ravi has completed his 75th birthday today. It is a journey that has been blessed with happiness and good health due to the blessings of the Almighty, our parents, and all of you dear friends who are present here. Your very presence speaks millions of words without saying anything. Because a journey like this just is not merely your own efforts of keeping fit or doing something for the fitness. It is the blessings of all the friends. Thank you very much for it. I express my heartfelt gratitude to each of you, as in this journey, each one of you has in some way or the other contributed towards our happiness and our well-being. Your good wishes, I am sure, will continue to be with us always. A get-together of the family, of the dear ones, always fills one's heart with contentment. Thank you is the inner voice of the heart. Today, I express my thanks to my dear brother Satish, my bhabhi Rekha, to Rashmi's dear parents, not only for their presence, but for the love and support they have showered on us always. Monisha, Puneet, Ashish, Rashmi, and of course Rohi are the backbone of this program. We have another daughter, Nirali, and I thank you for your presence here. The moment she learnt it was Ravi's birthday, she not only accepted the invitation, she became wholly involved in the program as a family member. A big thank you to you, Nirali, and your troop. A special thanks to Shuda Hirimat for the wonderful comparing that you are doing today, and also to Ranjit Gauli, Raju Kagle, and his team of technical experts. A special mention should be made for all the wonderful decoration and of course the lighting, the sound effect that is being given to you so that you can enjoy your evening. And of course the photography team also has to be thanked. A big thank you to Sachin Chanbag for the final touch, that is the food for the evening. There is no satisfaction like a full stomach. Discussing the menu, making us taste the dishes, he has gone out of his way like a family member to see that all is perfect. And I hope you are all comfortable and you will enjoy the meal also, along with the music. I have so many people to thank, but I don't think I'll continue taking each one's name. So from my heart, from the bottom of my heart, I once again thank each one of you present here, and a very big thank you to all of you. Good evening. धन्यवाद. या ठिकाणी शुभदा एक मिनिट. शुभदा आमची दुसरी मुलगी येतं, तेव्हा तिला आज मी असंच रिकामं ठेवू शकत नाही ना. ते धन्यवाद. यानंतर आपण पुढच्या या शब्द आणि सुरांच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. निरालीजींना मी विनंती करते की आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. So uncle and auntie's words were music to our ears, right? It speaks of a life that is lived with so much of honesty, truth and sincerity. And we are so inspired as this generation that sometime maybe like we can also look back and feel happy about the years that have gone by and the years that are yet to come. So continuing with our musical journey of tonight,
बलमा नाही माने वो मोरे मन की न जाने. Let this song be a dedication to eternal love of Ravi uncle and auntie. So this is the conversation between two lovers. नाही माने बलमा नाही माने बलमा नाही माने बलमा नाही माने वो मोरे मन की न जाने वो मोरे मन की न जाने बलमा नाही माने बलमा नाही माने. मिसरा मिसरा बुन के बनता महका सा एक गीत रे प्यार का चलता एक ही चरखा हम है धागे प्रीत के फिर ना ये दिन आए छिन छिन बीते जाए काहे ना पहचाने वो मोरे मन की न जाने वो मोरे मन की न बलमा नाही माने 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 बलमा नाही बलमा नाही माने बलमा नाही माने. सरि गरि ग गरि ग मग मगरि सा पम पम गरि मग मग मगरि सा सरि गरि 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 मगरि सा पम गरि 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 सनि सरे सरि गरि ग ग रे ग म ग म म ग म म म म सरि गरि ग ग रे ग म ग म म ग म म म म सरि गरि ग म ग म म म सरि गरि ग म ग म म म म म गरि सनि प म गरि सनि प म गरि सनि नि गरि ग म नि गरि ग नि गरि ग म नि गरि ग म नि गरि ग नि गरि
नाही माने बलमा नाही माने वो मोरे मन की न जाने वो मोरे मन की न जाने प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल बलमा नहीं माने बलमा नहीं माने वो मोरे मन की न जाने वो मोरे मन की न जाने थैंक यू धन्यवाद. या ठिकाणी दीपक नाईक सर यांचं आपण मनोगत ऐकणार आहोत. तर रवी भाऊंची माझी ओळख म्हणाल तर म्हणजे 1966 पासूनची. म्हणजे माझा जन्म 55चा, म्हणजे माझ्या वयाच्या 11व्या वर्षीपासून हा माणूस मला म्हणजे त्यावेळेपासून त्यांची ओळख. तर म्हणजे पहिल्यापासून जर म्हटलं तर हा म्हणजे माणूस म्हणजे मॅन ऑफ प्रिन्सिपल. म्हणजे कुठलीही बाबत काय जी गोष्ट करायची काय नीटनेटकी त्याचं आखीव रेखीव सगळं काय असेल ते. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी खूप बोलण्यासारखं आहे, पण थोडक्यात सांगाल म्हणाल तर म्हणजे मितभाषी, स्वतःबद्दल कमी बोलणार आहे ना. तर नॉर्मली कसं असतं मी हे केलं मी ते केलं असं काही नाही. आणि परत केव्हाही कुठल्याही क्षणी केव्हाही मत्तीला 12 वाजता सुद्धा हा माणूस तयार. आणि दुसरं म्हणजे कसं त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे कुठलीही काय गोष्ट करायची झाली तर त्याचं जे प्लॅनिंग असतं म्हणजे सगळं म्हणजे कष्ट घेणं मेहनत घेणं मग मी अमुक करणार तमुक करणार त्या पद्धतीनं. आणि एकदा एखादं काम जर त्यांना सोपवलं तर ते 100% सिन्सिअरली वगैरे करणार. आता त्यांच्या हॉबीज वगैरे म्हटल्या तर आता म्हणाल तर म्हणजे माझ्या माहितीमधल्या असतील तर म्हणजे पूर्वी त्यांना पेंटिंगची हॉबी होती, फोटोग्राफीची हॉबी होती. त्याच्यानंतर आता नंतर हळूहळू म्हटलं तर त्यांचं जे कलेक्शन त्यांनी जे केलेलं आहे त्यांच्या घरामध्ये जे आपण आम्ही त्याला आर्ट गॅलरीज म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये एवढ्या वस्तू आणि एवढ्या गोष्टी आहेत की जे आपल्याला कुठल्या म्युझियममध्ये बघता येणार नाही. मग तर जातं म्हटलं तर जातं आहे त्यांच्या आईंच्या वेळचं त्यावेळचं त्यांच्या लग्नाचं म्हणजे माझ्या अंदाजाने 1940 वगैरे असेल तर त्यावेळची पत्रिका त्यांचे फोटो किंवा बाकी कलेक्शन म्हटलं तर समजा भारतभर इकडे तिकडे कुठेही फिरले असतील तर आता कसं आपण साधी गोष्ट कुठल्याही हॉटेल बिटेलमध्ये गेलो तर आपल्याला एक साबण मिळतो किंवा अत्तराची बाटली मिळते, ती सुद्धा त्यांनी संग्रही ठेवलेली आहे. काड्यापेटी अमुक त्या आता घड्याळामध्ये तर इतक्या वर्षाची घड्याळं आणि ती नुसती घड्याळ नाही आहे, ती सगळी चालू टाईपची सगळी घड्याळ आहेत. नंतर गणपतीचं एक त्यांना भयानक आवड आहे. म्हणजे कुठे जर गेले तर गणपतीच्या मूर्ती वगैरे सगळ्या आणायच्या. ते कलेक्शन त्यांचं अजून अव्यात चालू आहे. आणि दररोज माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी म्हणजे आपण कसं कुस्तीपटू वगैरे व्यायाम सकाळी 1 तासभर करतो तर तसं त्यांचं सकाळी जाऊन त्या आर्ट गॅलरीमध्ये पूर्ण साफसफाई वगैरे करणं. आता साधं आपण म्हटलं एक कपाट लावायचं म्हटलं स्वच्छ करून तर आपल्याला 2 तास लागतात आणि माणूस आळस करतो, करूया आता नंतर करूया नंतर. तर थोडक्यात आळस हा त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणायला लागेल. बाकी बागकाम बिगकाम म्हटलं तर म्हणजे यशूवहिनी ज्या म्हणतात. आणि परत दुसरं कसं असतं की कुठलाही माणूस म्हटलं तर त्याच्या मागे म्हणजे एव्हरी सक्सेस म्हणतात किंवा काय असेल ते सक्सेस बिहाइंड कोणतरी म्हणजे वुमन म्हणजे त्यांचं याच्यामध्ये आता काय म्हटलं तर आता म्हणजे यशूवहिनी आहेत तर ते आता माझ्या अंदाजाने काय तर 1968 साली वगैरे त्यांचं लग्न झालं असेल. पण ते दोघांचं कॉम्बिनेशनच एवढं स्पेशल आहे आणि एकमेकाला इतके सपोर्टिव्ह आहेत ते की ते बॉन्डिंगच आहे ते एकदम स्पेशल आहे बॉन्डिंग. म्हणजे हे आता जर त्यांच्या दोघांच्याबद्दल म्हटलं तर नाही का म्हणजे 1900 माझ्या अंदाजाने 67 साली वगैरे आम्ही म्हणजे या घरात राहायला गेलो त्या दरम्यान तेही त्यावेळेला आले असतील. तर त्यांना फोटोग्राफीचा तर छंद तर म्हणजे होता. तर माझ्या वडिलांची आजी म्हणजे माझी पणजी म्हणायची की जी नॉर्मली कोणालाही फोटो वगैरे काढायला देत नसायची किंवा आम्ही केव्हाही सांगितलं तुझा फोटो काढायचा तर ती कधीच तयार नसायची. पण हे एकदा माझ्याकडे आले आणि म्हणाले की आजींचा म्हणजे माझी पणजी की फोटो काढायचा आहे म्हणून. तर मी म्हटलं बाबा असं असं त्यांची इच्छा आहे आणि फोटोग्राफीमध्ये ते एकदम तज्ज्ञ आहेत, आवड आहे त्यांना, तर तुझा फोटो काढूया म्हणजे माझ्या पणजीचा. तर त्यांनी त्यावेळेला जो फोटो काढलेला आहे तो फोटो म्हणजे अक्षरशः म्हणजे जिवंत माणूस आपल्या समोर उभं राहिल्यासारखं प्रत्येक म्हणजे चेहऱ्यावरच्या हावभाव किंवा त्याच्यावरच्या सुरकुत्या वगैरे वगैरे
असा फोटो आहे जो अजरामर म्हणता येईल माझ्या दृष्टीने. म्हणजे माझ्या पणजीचं आणि तिचं त्यावेळेचं जे तेज जे काय होतं चेहऱ्यावरचं ते सगळं तेज त्या फोटोमध्ये आलेलं आहे. पण हा माणूस म्हटलं तर म्हणजे याच्याकडून शिकण्यासारखं इतकं पुष्कळ गोष्टी आहेत की आता मी गेली म्हणजे मी म्हणालो 1966 ते आता हे 2016 म्हणजे 50 वर्ष हा माणूस बघतोय तर त्याच्याकडून घेण्यासारखं एवढं आहे की मी उलटं म्हणेन की गुरुदक्षिणा न देता सुद्धा त्या माणसाकडून घेण्यासारखं एवढं आहे की त्यांच्यामधल्या जरी 20% जरी आपण गुण घेतले तरी आपण खूप यशस्वी म्हणजे त्याच्यामध्ये होऊ शकू. अशा टाईपचा हा माणूस आहे. धन्यवाद. यानंतर मी निरालीजींना विनंती करते की त्यांनी आपल्या पुढच्या गीताकडे जावं. चंद्रमा रात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी, आधा है चंद्रमा. आधी रहने दो मन की अभिलाषा, पिया आधी है प्यार की भाषा, आधी रहने दो मन की अभिलाषा, आधे छलके नयन आधे ढलके नयन, आधी पलकों में भी है बरसात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी, आधा है चंद्रमा. रहा राधा का प्यार भी आधा, सुर आधा शाम ने साधा, रहा राधा का प्यार भी आधा, नैन आधे खिले होठ आधे हिले, रही मन में मिलन की वो बात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी, आधा है चंद्रमा. धन्यवाद. खाण्यात जरी आपले हात गुंग असले तरी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही.
आणि टाळ्यांची ही दाद. आधा है चंद्रमा रात आधी असं असलं तरी खरी सुरुवात आत्ता झाली असं म्हणायला हरकत नाही. यानंतर आपण अर्थातच अभिजित राऊत यांचं मनोगत ऐकणार आहोत आणि त्यानंतर डॉक्टर जेमिनी सरांचं. मी अभिजित राऊत. पंच्याविषयी थोडे सांगायचे झाले तर मी त्यांच्या सहवासात गेली 30 वर्षे आहे. प्रत्येक गोष्टीची उत्सुकता, योग्य मार्गदर्शन देणारी व्यक्ती या नात्याने मी त्यांच्याकडे पाहत आलेलो आहे. त्यांच्याकडून बरंच शिकण्याचा मी काही प्रयत्न केलेला आहे. अजून काही शिकण्यासारखं आहे. ते म्हणजे शिस्त, स्वच्छता आणि सत्य बोलणे. मी पप्पांच्या चेहऱ्यावर नेहमी एक हास्य बघतो. कोणताही एखादा अनोळखी व्यक्ती जरी समोर आला तरी त्याची आदरानं विचारपूस करणे व पुढे जाणे हा त्यांचा स्वभाव मनाला खूप भावतो. त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. आई महालक्ष्मी त्यांना उदंड आयुष्य देवो ही मनापासून प्रार्थना. माझ्या परिवाराकडून व महालक्ष्मी अप्रेलच्या सर्व टीमकडून त्यांना 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रवींद्र ओबेरॉयची माझी ओळख तशी बरीच जुनी आहे. ॲक्च्युली त्यांचं ज्यावेळेला बिंदू चौकामध्ये स्पोर्ट्स शॉप होतं त्यावेळेला त्याचे वडील असताना मी जात होतो. त्यावेळेला बऱ्याच वेळा ओळख व्हायची. पण खरी ओळख साधारणपणे 1972 नंतर जेव्हा जायंट्स ग्रुप स्थापन झाला त्याच्यानंतर आमची ओळख आणि जाणं येणं फारच वाढलं. त्यांच्यामुळेच आमचे बाकीचे सगळे दिग्गज अरुण नरके, शरद सामंत, जय सामंत, पाटणकर ह्यांची सगळी ओळख झाली. त्यानंतर जी आमची झाली ती मैत्री चांगली वाढत झाली, कशी घट्ट मैत्री झाली. त्याच्यानंतर मग ॲज अ प्रोफेशनल म्हणून सुद्धा आमची ओळख होती. पण त्यात दोघांच्या ह्याच्यामध्ये असा प्रोफेशनलचा कधीच असा संबंध आला नाही. रवींद्रबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे तो म्हणजे अगदी बेसिकली अतिशय शांत, निगर्वी, त्यानंतर सगळ्यांना सर्वतोपरी मदत करणारा, कोणत्याही कार्यक्रमासाठी शिस्तबद्ध आखणी ही त्याच्याकडनं शिकावी. कुठलाही कार्यक्रम असू दे, म्हणजे कुणी काय करावं, केव्हा काय करावं, कुणाशी कुणी काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं अतिशय शिकण्याजोग्या आहेत. सटर गोष्टीबद्दल किंवा बारीक सारीक गोष्टीबद्दल त्यांनी कधीही तक्रार कुणाकडे काही केली नाही. ही इज टू ॲक्सेप्ट ॲज इट इज. त्यानंतर कामाच्या व्यापातून वेळ काढून आपला छंद शास्त्रोक्तपणे व चोखंदळपणे जोपासणारा माणूस, अशी माझी तिची एक दुसरी ओळख आहे. त्याचं नाण्यांचं कलेक्शन म्हणा किंवा स्टॅम्प कलेक्शन म्हणा हे अतिशय सुरेख आहे. आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याकडं ज्या कोणी मिळवल्या, कोणा मित्रांनी कोणी दिल्या, त्याचं घरामध्ये इतकं एक छोटेखानी म्युझियम सुरू केलं आहे, ते अक्षरशः सगळ्यांनी बघण्याजोगं आहे. एवढंच मला त्याबद्दल बोलायचं आहे आणि त्याला माझ्या 75व्या वाढदिवसाची शुभेच्छा आहे. धन्यवाद. यानंतर पुन्हा निरालीताईंकडे मी सूत्र देते. त्यांच्या आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया. So on behalf of all of us, this is our deepest wish. तुम जियो हजारों साल, साल के हो 50,000. May Ravi uncle's blessings and auntie's blessings be on all of us. Their friendship, their love remain with all of us forever. And this is one song which celebrates love and friendship. मृगनैनी हो यार नवल रसिया.
मृगनयनी हो यार नवल रसिया मृगनयनी 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 अतलस को माको लहंगो सोए अतलस को माको अतलस को माको लहंगो सोए झुमक सारी मोरे मन बसिया झुमक सारी मोरे मन बसिया मृगनयनी मृगनयनी हो यार नवल रसिया मृगनयनी मृगनयनी हो यार नवल रसिया मृगनयनी झिरमर 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 झिरझिर झिरमर झिरझिर झिरमर 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 झिरझिर झिरमर 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 झिरझिर झिरमर झिरमर झिरझिर झिरमर 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 बालम जी मारो बालम जी मारो झिरमर बरसे में 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 बड़ी बड़ी अखियां न छवि को निरखे बड़ी बड़ी अखियां न बड़ी बड़ी अखियां न छवि को निरखे तीड़ चितवन मोरे मन बसिया तीड़ चितवन मोरे मन बसिया मृगनयनी मृगनयनी हो यार नवल रसिया 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 मृगनयनी झिरमर 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 झिरझिर झिरमर झिरझिर झिरमर झिरझिर झिरमर 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 बालम जी मारो बालम जी मारो बालम जी मारो बालम जी मारो झिरमर बरसे में बालम जी मारो झिरमर बरसे में बालम जी मारो झिरमर बरसे में मृगनयनी हो यार नवल रसिया मृगनयनी पुरुषोत्तम प्रभु छवि को निरखे पुरुषोत्तम प्रभु पुरुषोत्तम प्रभु छवि को निरखे सब छोड़ ब्रिज में बसिया सब छोड़ ब्रिज में बसिया मृगनयनी मृगनयनी हो यार नवल रसिया 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 मृगनयनी
धन्यवाद. या ठिकाणी निरालीताई आणि त्यांच्या सोबतचे सर्व कलाकार आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या येऊ देत. या स्वरांच्या प्रवासाला आपण इथे पूर्णविराम देतो आहोत, पण अजून काही मनोगत ऐकणार आहोत. यानंतर राम देशपांडे काका, शरद सामंत सर आणि महालक्ष्मी ॲप्रल्सच्या सर्व स्टाफच्या वतीनं काकांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची मनोगत आपण यानंतर ऐकणार आहोत. हा सांगीतिक प्रवास या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करते. धन्यवाद. तबले पे अमित मिश्रा जी, सारंगी पे संदीप मिश्रा जी और हारमोनियम पे संतोष घंटे जी. थैंक यू सुविधा जी, थैंक यू. माझे मित्र रवींद्र ओबेरॉय 75 वर्षाचे होत आहेत. ह्याचा आनंद सगळ्यांना जसा होतो तसंच मलाही झालेला आहे. पण माझ्या आनंदाला एक वेगळं परिमाण आहे, कारण गेली 40 वर्षाचा आमचा हा स्नेह आहे आणि एकमेकांनी गुणदोषासह एकमेकावरती आम्ही मैत्री केलेली आहे आणि ती मैत्री आज अखंड टिकून आहे. यात अनेक गोष्टी आहेत. खरं पाहिलं तर रवींद्र ओबेरॉयची ओळख होण्याच्या अगोदर त्यांच्या वडिलांची मी गुरुदयालजींची ओळख आधी झाली. दुकानात जो बिंजोकात जात होतो त्या वेळेला एक मला गोष्ट लक्षात आली की मैत्री ही 2 प्रकारची मैत्री असते. एक काय व्यवहारापुरती मैत्री करणारे लोक असतात आणि एक निरपेक्ष मैत्री करणारे लोक असतात. तर दुसऱ्या प्रकारामध्ये मी रवींद्र ओबेरॉयचा समावेश करतो, कारण आमच्याकडे व्यवहार हा कधीच आडवा आलेला नाही आहे. अनेक वेळेला बऱ्याच वेळा चर्चा होतात आणि चर्चा होत असताना त्या चर्चेतून आमचं जे काही काम उभं होत राहिलं ते चर्चेतून उभं राहिलं. मुख्य मला त्यांचं वैशिष्ट्य जर जाणवलं ते पेपर वर्क त्यांचं खूप चांगलं असतं. प्रत्येक गोष्ट हे पेपरवरती अगदी घेतात आणि त्यातून मग की चांगलं कसं निर्माण होईल हे ध्यास आमचा दोघांचाही असल्यामुळं मग ते जनता बँकेचं काम असू दे, दुकानाचं काही काम असू दे, काही निमंत्रण पत्रिका तयार करायची असू दे किंवा फाउंडेशनचं काम असू दे, त्याबरोबरच माणसं जोडण्याची कला दोघांनाही आम्हाला आवड आहे. आणि ही आवड असल्यामुळं झालं काय की ज्यावेळी आम्ही माणसं जोडत गेलो ती माणसं आज अखेर आम्ही जोडून ठेवलेली आहेत. काही वेळा माझ्या ओळखीमुळं त्यांच्या घरात राम शेवाळकर, त्यानंतर चंद्रशेखर धर्माधिकारी, बाबा आमटे, विकास आमटे, साधनाताई आमटे, नंतर भारती आमटे, सगळी मंडळी जी आमटे परिवारातली मंडळी होती ही मंडळी एकत्र आम्ही आलो. तर जनता बँकेत ते आता अध्यक्ष होते. अध्यक्ष असताना बँकिंगमध्ये मला काही फारसं कळत नाही, पण बँकिंगचं काम वेगळं आणि बँकेमार्फत जे सांस्कृतिक काम करायचं ते काम वेगळं, असे 2 भाग त्यांनी केलेले होते. आणि हे 2 भाग करत असताना सांस्कृतिक भाग जो होता या भागामध्ये आम्ही त्यांना मदत करत असायचं. यावर्षी मुलांना बक्षिसं द्यायची आहेत तर कुणाला बोलूया, पाहुणा कोण बोलूया, तर पाहुणा बोलवायचा, त्याचा परिचय करून घ्यायचा, सगळी माहिती करून घ्यायची आणि तो पाहुणा परत जाईपर्यंत त्याच्याबरोबर राहायचं. हे आमचं पहिल्यापासून तत्त्व आहे की कार्यक्रम जरी संपला तरी संपल्यानंतर त्या कार्यक्रमाची कातरणं काढायची, त्या कार्यक्रमाचे फोटो घ्यायचे, त्याची CD घ्यायची आणि त्या पाहुण्यांना ही संबंध पॅकिंग करून व्यवस्थित पाठवून द्यायचं. ही पद्धत तिने अवलंबलेली आहे. त्यामुळे होतं काय की मला त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की एखादा कार्यक्रम करत असताना तो कशा पद्धतीनं करावा. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर गोकुळ गाथाचं प्रकाशन पुण्याला झालं. वास्तविक कार्यक्रम कोल्हापुरात असता तर तो आणखीन चांगला मला करता आला, त्याकडे आमचं गाव होते. पण पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही 3 दिवस आधी गेलो आणि 3 दिवसामध्ये कार्यक्रमाचं नियोजन जे केलं ते अप्रतिम नियोजन होतं. म्हणजे माझे मित्र सकाळचे संपादक आरणकल्ले सांगत होते की प्रकाशनाच्या समारंभाला पुण्यामध्ये 40 माणसाच्या वरती माणसं जमत नाहीत. ही पुण्याची अवस्था आहे आज. पण 600-700 माणसांनी हॉल भरून गेलेला अण्णाभाऊ साठे हॉल हे कित्येक वर्षामध्ये आम्ही पहिल्यांदा उदाहरण बघितलं. म्हणले की आधी आनंदवनात आमचं जायचं होतं. तर आनंदवनात जायचं ठरवल्यानंतर कसं जायचं, कुणी जायचं, किती लोकांनी जायचं, हे कुठं कुठं थांबायचं आपण, हे नियोजन आम्ही करत असताना प्रत्येक वेळेला संबंध पेपरवर्क आम्ही करत होतो. आणि हे नियोजन त्यांचं रवींद्र ओबेरॉयचं मला खूप बघण्यासारखं वाटलं. ही मैत्री करत असतानाच मला आणखीन एक वैशिष्ट्य त्यांचं जाणवलं, म्हणजे पुस्तकाचा नाद. पुस्तकं खरेदी करत असताना तर त्यांनी हे पुस्तक म्हणजे मला तो आवडलेलं आहे आणि तुम्ही वाचावं असं मला वाटतं. तर त्यांनी मला एकदाच सांगितलं फक्त जे पुस्तक तुम्हाला आवडतं आणि जे पुस्तक मला आवडावं असं वाटतं
ते पुस्तक तुम्ही मला न सांगता माझी परवानगी आहे असं समजून पुस्तक घेत जा. आनंदवनाचे ज्यावेळेला मी कार्यक्रम कपडे गोळा करायला सुरुवात केली, हे कपडे गोळा करत असताना अनेक लोकांनी नंतर उद्योग सुरू केला. पण आजही आस्टर आधारमध्ये लोक डॉक्टर सांगतात की उबेरांची जी कपडे गोळा करायची शिस्त आहे, त्या शिस्त अजूनही कोणालाही जमलेली नाही. आणि इतकंच नव्हे तर ज्या ज्या लोकांनी कपडे दिलेले असतात त्या लोकांना आभाराचं पत्र जाणं, म्हणजे विकास आमटेंच्याकडून जे पत्र येतं त्या पत्राची कॉपी, आणखीन आमचं पत्र हे त्या लोकांना जातं. त्यामुळे लोकांना काय होतं किंवा उबेरावर ही सगळी माणसं आपली माणसं आहेत असं वाटायला लागतं. हा माणसं जोडण्यातला निर्माण झालेला स्नेह आहे आणि तो यापुढेही आमचा कायम टिकेल, तो असं मला की नक्की वाटतं. या माझ्या मित्राला उदंड आयुष्य लाभावं ही यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. रवींद्र ओबेरॉय हे माझे मित्र नाहीत, हे मुद्दाम सांगण्याचं कारण म्हणजे ते माझे गुरुबंधू आहेत. ज्यावेळी आम्ही कॉलेजला होतो 70च्या दशकात, त्यावेळी एच.एल. ओबेरॉय कंपनीमध्ये कोल्हापुरातलं स्पोर्ट्सचं सगळ्यात मोठं चांगलं दुकान, तिथे आम्ही जायचो साहित्य घ्यायला. आणि त्यावेळी ओबेरॉय बंधू आम्हाला मार्गदर्शन करायचे, काय घ्यावं काय नको हे. आणि योगायोगाने 1976 साली जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर स्थापन झाला. कोल्हापुरात एक सामाजिक संघटना, त्याचे अध्यक्ष रवींद्र ओबेरॉय झाले. आणि मी एकटा असा होतो की जो स्वतःहून त्या ग्रुपमध्ये जाऊन सामील झालो. तेव्हा आमचं हे बंधुत्व 1976 ते आतापर्यंत म्हणजे 40 वर्षांहून जास्त आहे. आणि त्यांच्याबद्दल कितीतरी बोलता येईल, पण माणुसकी हा त्यांच्यातला एक अद्वितीय पैलू जो आहे. न बोलता अनेकांना मदत करणं, सामाजिक कार्य करणं. वयाच्या 28 वर्षी मी एक छोटासा ट्रस्ट स्थापन केला, त्यात त्यांना मी ट्रस्टी केलं. अरुण नरके, डॉक्टर जमेनीस, ॲडव्होकेट ताळेकर वगैरे हे माझे मित्र. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही 38 वर्षांनी आम्ही सगळे या संस्थेचे विश्वस्त आहोत. आम्ही आता जवळ 50 लाख रुपयाची वेगवेगळ्या संस्थांना मदत केली आहे, हे कोणाला माहीत नसेल. म्हणजे यातलं मूळ जे आहे ते रवींद्रजींचं असलेलं आम्हाला पाठबळ. कोणत्याही क्षेत्रात काम करताना हसतमुख राहणं. त्यांचे अडचणीचे दिवस मी जवळून बघितले. मी त्यांच्या कुटुंबाचा घटक राहिलेलो आहे कायम. खालवर कसं प्रत्येकाच्या कुटुंबात होतं तसं त्यांच्याही कुटुंबात झालेलं आहे. पण प्रत्येक अडचणीवर, संकटावर हसतमुख राहून मात करणं, तेच आपले जे संबंधित आहेत, मित्र परिवार आहे, नातेवाईक आहेत, त्यांच्याही बद्दल ते करणं. कारण आपल्या समाजात दुसऱ्याबद्दल तो अडचणीत असताना पळून जाणं हा एक मोठा अवगुण असतो, तो त्यांच्या सुदैवाने नाहीये. पदरचे पैसे खर्च करून समाजकार्य करणारी फार त्रोटक थोडी माणसं समाजात आहेत, त्यात ते आहेत. अतिशय चांगले कलागुण आहेत, त्याच्याबद्दल बोलणार नाही कारण कदाचित बाकीच्या माझ्या सहकार्याने त्यांच्याबद्दल बोललेले असतील. पण पूर्वी आम्ही एक अशी छोटीशी संस्था काढली होती. डॉक्टर अविनाश जोशी आज हयात नाही आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन आम्ही 3-4 ती चालवायचो. ज्या कलाकाराबद्दल कधीही कोणी ऐकलेलं नाही त्याला इथे कोल्हापुरात आणायचं आणि रवींद्रजी त्याला पुढे आणून सहकार्य करून त्याचा कार्यक्रम घडवून आणायचा. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की त्यातले अनेक कलाकार हे आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे झालेले आहेत. तेव्हा असेच चिखलातली कमळं हेरून त्यांना हिरे बनवणं हे कार्य रवींद्रजींनी केलेलं आहे. येशूबाईचं अतिशय चांगलं सहकार्य मोलाचं त्यांना लाभलेलं आहे. आणि वयाच्या 75 हा चिरतरुण माणूस हा सहज 100 गाठेल आणि तेवढाच बेहद चांगलं काम करत राहील याची मला खात्री आहे. मंगेश बांदेकर, पप्पांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आकाश दावणे, पप्पांच्या 75व्या वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा. मैं शिवानंद सोनलगे. पप्पा अब जो हजारों साल के दिन में 50,000. गॉड ब्लेस यू. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मी नितीन वशी, पप्पांना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा. आपले जीवन सुख समृद्धी भरभराटीचे जाईल. मी विजय मोरे, पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी नंदकिशोर पवार. महालक्ष्मी अॅपरलच्या या 16 वर्षाच्या प्रवासात पप्पांकडून खूप काही शिकावं असंच मिळालं. जीवनातले चढ उतार, वेळेचं महत्त्व किंवा काही जे काय असेल त्या गोष्टी ते पप्पांकडून खूप काही असे शिकावे मिळाले. ह्या प्रवासात 16 वर्षात पप्पांच्याबरोबर कधी वेळ गेला आणि याला काहीच कळालेलं नाही. त्यामुळं पप्पांच्या बरोबर प्रत्येक हे वाढदिवस अगदी पर डे टू डे असे केल्यासारखे असे वाटतात.
पप्पांच्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा. मी विवेक कुर्णे, हॅपी बर्थडे पप्पा. मी सचिन चव्हाण, हॅपी बर्थडे पप्पा. मी प्रकाश गुरव, पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आय लव्ह यू पप्पा. अभिषेक पवार, पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी परशुराम बंदोडे, पप्पा तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी शुभम यादव, पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. द मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. माय लव्ह यू डिअर पप्पा. रोहित देवेकर, वाढदिवसाच्या पिवळ्या शुभेच्छा. शैली जाधव, पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आय लव्ह यू पप्पा. मी संजय उलोळे, ओल्ड इज गोल्ड. मी हरी पत्तर, पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल से. मी दिलीप भोसले, पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लाख लाख शुभेच्छा. मी युवराज बजागे, आय लव्ह यू पप्पा. मी दिलीप कदम, हॅपी बर्थडे पप्पा. मी स्वप्नील पाटील, पप्पांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नमस्कार पप्पा. माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या टीमकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. सूरमागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा सूरमागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा तू मला मी तुला तू मला मी तुला पाहिले एकमेकास न्याहाळी दुःख माझा तुझा आरसा दुःख माझा तुझा आरसा जीवना तू तसा मी असा सूरमागू सूरमागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा एकदाही मनासारखा तुन झाला समाजा सखा एकदाही मनासारखा तुन झाला समाजा सखा खेळलो खेळ झाला जसा खेळलो खेळ झाला जसा जीवना तू तसा मी असा सुरमागू सुरमागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा
माझी सगळ्यात चांगली आठवण डॅडींची लहानपणापासून जी आहे ती, डॅडी टेबलवर बसलेत डायनिंग टेबलवर न्यूजपेपरच्या मागे. तेव्हा डॅडी आम्हाला नेहमी असं वाटायचं की डॅडी फक्त घरी न्यूजपेपर वाचायला यायचे असं वाटायचं. जसे जसे मोठे व्हायला लागलो, डॅडी एक इनसेपरेबल पार्ट झाले आमच्या लाईफचे. डॅडी स्पेशली जेव्हा आम्ही वरती शिफ्ट झालो, डॅडी सगळ्या कामात आमच्याबरोबर असायचे. सकाळी ब्रेकफास्ट, मम्मी जायचे कॉलेजला तर डॅडी ब्रेकफास्ट तयार करून द्यायचे. आणि एक डॅडींचा कंप्लीट वेगळा पार्ट आणि साईड आम्ही बघितली. अँड तेव्हा जी एक अंडरस्टँडिंग आणि डॅडींबरोबर बॉन्डिंग झाली माझी, ती खूपच युनिक आणि ती अजूनही आहे. आज डॅडी माझ्याबरोबर एवढ्या वर्षापासून आहेत, ही एक माझ्यासाठी खूप मोठी ब्लेसिंग आहे. मी आता काहीच महिन्याआधी माझे पापा गेले, म्हणजे माझे फादर इन लॉ. पण तो लॉस इतका खटकला मला की मला वाटलं की मी सेल्फिश आहे. पण मी देवाला म्हटलं थँक्यू की माझे डॅडी अजूनही आहेत माझ्याकडे. आणि आज डॅडींचं 75th बर्थडे जेव्हा मी सेलिब्रेट करते आहे, मी एकटीच आली आहे. मी खूप मिस करते आहे माझे पुनीतना, माझ्या मुलांना, की त्यांनी पण इथं असायला पाहिजे होतं ॲज अ फॅमिली. पण मी खूप खूप खुश आहे की मी डॅडींच्या ह्या लाईफमध्ये आहे आणि ते माझे डॅडी आहेत. मला डॅडींना फक्त हेच म्हणायचं आहे की थँक्यू दॅट यू आर माय फादर.